परिवारातर्फे सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज 19 फेब्रुवारीच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि शिवजयंती ही घराघरात मनामनात आणि गल्ली गल्लीमध्ये चौका चौका जशी साजरी केली जाते तसे जे आमचे मित्र आहे हे पण आज त्यांना 5 वर्ष झाले। 5 वर्षापासून ते पण इथं उत्साहामध्ये करता। पहिल्या वर्षी गर्दी कमी होती पण यावेळेस आता भरपूर गर्दी झालेली आहे। म्हणजे लोकांना पण आवड निर्माण झाली का बा इथं कार्यक्रम खरंच व्हायला लागलाय बा चांगल्या प्रकारे। तर हा चांगला मित्र आहे तो मला दरवर्षी सांगत असतो का बा इथं आपल्याला शिवजयंतीचं कसं नियोजन करायचं काय तो मला सांगत असतो, आपण त्या हिशोबाने करू। तर मग गेल्या वर्षी आपण शस्त्र प्रदर्शन ठेवलं होतं, त्याच्यानंतर मागच्या वर्षी पण मी घोडा आणला होता, यावेळी तो मला बोलला घेऊन ये बा। तर सर्वांना म्हणजे सांगायला आनंद असा वाटतो शिवजयंतीच्या मुहूर्तावरती मला पण 4 लोकांसमोर बोलायला मिळतंय तर मला त्या गोष्टीचा एक आनंद वाटतो आणि एक म्हणजे माझं नशीब चांगलं समजतो का बा महाराजांच्या आणि या अश्व यांच्या याच्यानी मला कुठंतरी 4 लोकांसमोर बोलायची कुठंतरी संधी मिळते बा असं। तर तुम्हाला असं सांगायचं आहे का छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या एका जाती धर्माचे नसून सर्व हिंदुस्थानाचे ते। तरी शिवजयंतीसाठी कुठल्याही माणसानी असं विचार नाही केला पाहिजे का बा मी ह्या जातीचा आहे आणि आपण नाही आलं पाहिजे, असं नाही केलं पाहिजे। शिवजयंती ही प्रत्येकाने साजरी केली पाहिजे कारण की दारातली तुळस आणि मंदिरावरचा कळस हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच टिकला आहे आणि असा जगामध्ये एकच राजा होऊन गेला का त्यांनी कुठल्याही एक लेडीजचा त्यांनी आदरच केलेला आहे। म्हणून आज एवढे 400 वर्ष होत आले पण त्या व्यक्तीची जयंती ही एवढी उत्साहामध्ये आणि जल्लोषातच साजरी होती। आणि आता काही गोष्टी जे इतिहास तर सर्वांना माहितीच आहे तर महाराजांचे पराक्रम म्हणजे सांगायला गेलं तर दिवस कमी पडतील। म्हणजे त्यांना 350 पेक्षा जास्त वर्ष झाले तेवढे दिवस जरी सांगितलं तरी इतिहास महाराजांचा कमीच आहे। महाराजांचा इतिहास मी थोडक्यात तुम्हाला सांगतो। आपल्या भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे परकीय आक्रमण आलं होतं तर त्यासाठी पुढाकार कोणीच घेत नव्हतं। त्यावेळेस असं झालं होतं का बा हिंदू स्त्री असन शेतकरी असन यांच्यावरती खूप अन्याय केला जायचा। तर त्यावेळेस राजमाता आपल्या जिजाऊ यांनी आपल्या कुलस्वामिनीला तुळजाभवानीला एक गाराणं घातलं का बा माझ्या पोटी असा काही पुरुष दे, असा मुलगा दे का तो ह्या हिंदुस्थानाचं पूर्ण वैभव जे गेलेलं आहे हे परत पूर्ण आनंद अशा हिशोबाने त्यांनी देवीला नवस केला आणि त्या नवसानंतर महाराजांचा जो जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 मध्ये। 19 फेब्रुवारी 1630 म्हणजे ही खरी आपली हिंदुस्थानाचा खरा सूर्योदय झाला तो। तर महाराजांनी जे लहानपणापासून जसे आता काही इथं लहान मुलं आलेले मुलांना लहानपणापासून श्रीरामांची बाळकृष्णाची यांची तुम्ही त्यांना माहिती द्या। जसं जिजामातांनी शिवाजी महाराजांना या गोष्टी शिकवल्या आज ते त्यांना तेवढं घडवलं गेलं। म्हणजे प्रत्येक माता भगिनींना माझ्यातर्फे सांगण्याचं असं आहे का मुलांना मोबाईल आणि टीव्हीतले जे काही कार्टून आहे ह्या गोष्टी दाखवण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी दाखवा, प्रभू श्रीरामांच्या गोष्टी दाखवा, बाळकृष्णाच्या गोष्टी दाखवा का जेणेकरून परत शिवाजी येणार नाही। पण शिवाजी महाराजांचे गुणधर्म जर आपण घ्यायला जर चालू केलं तर आपल्या ह्या म्हणजे आज आपण आपल्या घरापासून चालू केलं तर अख्खा देश त्या गोष्टीच्या मागे लागून जाईल। म्हणजे मी इथं येऊन बोलायचं महत्त्व म्हणजे हे सांगतो का मी ह्या गोष्टीपासून म्हणजे माझ्या स्वतःपासून चालू केलंय तर इथं बोलायचं कारणच ते का मी चालू केलंय, तुम्ही पण करा। प्रत्येक मुलांना तुम्ही ह्या गोष्टी शिकवा आणि शिवाजी महाराज हे काय हे सर्व माता भगिनी आहे त्यांचे काही वडील असत त्यांनी घरामध्ये काहीतरी 1 तास काढा, अर्धा तास काढा, 1 मिनिटं काहीतरी काढा आणि मुलांना इतिहासावरती गोष्ट सांगत जा, इतिहास सांगा पोरांना। कारण की आजकाल पोरांना जर तुम्ही पिक्चरचं नाव विचारलं तर मुलं पिक्चरचं नाव सहज सांगतात पण काही मुलांना आहे ना महाराजांबद्दल काहीच माहिती नाही। म्हणजे असे कितीकशे इंग्लिश मिडियमच्या स्कूलमधले मुलं पण असे का त्यांना शिवाजी महाराजच माहिती नाही। तर माझं कार्य एकच आहे का शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या घराघरात मनामनामध्ये कोरायचं काम चाललेलं आहे। म्हणजे मी प्रत्येकाला एकच सांगतो का शिवाजी महाराज काय हा तुम्ही इतिहास त्यांचा वाचा, मुलांना सांगा कारण की आपल्याला पुढं ह्या गोष्टी टिकून ठेवायच्या आहे। जर आपण जर लक्ष नाही दिलं तर काही दिवसानंतर ह्या गोष्टी बघायला मिळणार नाही। आणि हा माझा मित्र आहे हा तो दरवर्षी त्याच्या सहखर्चानी म्हणजे पैशाचा विषय येत नाही इथं पण सहखर्चानी तो करतो बिचारा, सगळ्या लोकांना एकत्र करतो आणि त्याच्यातर्फे त्याला असं दरवर्षी असतं का मी काहीतरी अजून काहीतरी केलं पाहिजे। तर म्हणजे त्याला पण म्हणजे माझ्याकडनं एक त्याला खरं धन्यवाद का तो खूप भारी कार्यक्रम करतो
आणि सर्वांना एकत्र येतात सर्व दरवर्षी. आता मी पण आल्यानंतर काही लोक मला बोलले, बा दादा तुम्ही गेल्या वर्षी पण आले होते. तर मग मी येण्याचं कारण असं आहे का बा आपण सगळ्यांना आपलं एकच कार्य का शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचवायचे. नुसते 19 फेब्रुवारी शिवजयंतीसाठी शिवाजी महाराज म्हणायचे, चंद्रकोर लावायची, कपाळाला फेटा बांधायचा, आणि असं नाही, 365 दिवस तुम्ही शिवाजी महाराजांचे विचार डोक्यात ठेवा. नुसते शिवाजी महाराजांची जयंती ही नाचून नाही तर वाचून आणि डोक्यात विचार ठेवून करण्याचा दिवस येतो. आणि मुलांना गड किल्ले दाखवा, गड किल्ल्यांवर त्याचा इतिहास आहे त्या गोष्टी दाखवा. तर मुलांना तुम्ही आजपासून चालू करा. पुढच्या 19 फेब्रुवारीला जसं मी बोलते तशी मुलं तुमचे बोलायला तयार होतील. तर माझं एवढं सांगणं आहे. आणि सर्वांना माझ्या परिवाराकडनं सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, धन्यवाद. जय शिवराय, जय जिजाऊ. शूर स्त्री होत्या. बालपणीच त्यांनी शिवबांना रामायण, महाभारत, महान योद्धांच्या कथा सांगून त्यांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित केली. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. लहान वयातच शिवाजी महाराजांनी अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार केला. त्या काळी भारतावर परकीय सत्तेचे राज्य होते. जनतेवर अन्याय, अत्याचार, जुलूम होत होता. अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन